सध्या मी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरत असताना महायुतीच्या संदर्भातलं अतिशय चांगलं असं वातावरण पाहायला मिळतं आणि त्यातल्या त्यात आमच्या पक्षाच्या वतीनं बोलाल तुम्ही तर आमच्या पक्षाची इथे खूप मोठी ताकद आहे। यापूर्वी शिवसेनेचे इथे 4 आमदार राहिलेले आहेत आणि आता यावेळीसुद्धा 7 ज्या सोलापूरच्या जागा आहेत त्यापैकी आमची अपेक्षा आहे की आम्ही 5 जागा या संदर्भात लढवण्याच्या तयारीमध्ये आहोत। त्यात करमाळा मस्ट अशा पद्धतीची आमची जागा आहे आणि यात आमची स्वतःची ताकद आहे, त्यामुळे आम्ही काय कुणाकडे हे करतोय किंवा मुद्दामूनच शो करतोय असं नाही आहे। तर आमची ताकद आहे सोलापूरमध्ये आणि पहिल्यापासूनच हा जो सोलापूर जिल्हा जो आहे तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेला आहे, त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेला जिल्हा आहे आणि त्यासाठी ही सगळी परिस्थिती आम्ही घेत असताना आमच्याकडे करमाळ्यामध्ये अतिशय सक्षम उमेदवार आहे। पण जर समजा शिवसेना भाजप युतीचा उमेदवार असेल तर आमचं काही त्याला आम्ही पाठिंबा देऊ, पण कोणी उपरा उमेदवार किंवा पाहुणा उमेदवार जर इथे आला तर आम्ही त्याला काही आम्हाला ते मान्य असणार नाही। त्या नेत्याने आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते योग्य तो त्याच्या संदर्भातला निर्णय घेतील। दुसरं सांगायचं म्हणजे आमच्या महायुतीच्या वतीनं गेल्या आठवड्यांमध्ये एक सर्वे करण्यात आला समन्वय समितीच्या वतीने। तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं असं वातावरण आहे आणि आम्हाला साधारणतः सर्वेमध्ये आम्हाला असं दिसून आलं आहे की 209 जागांवरती 288 पैकी 209 जागांवरती आमच्या म्हणजे महायुतीला अनुकूलता अशा प्रकारची आहे आणि आम्ही ताकद लावतो आहे की जास्तीत जास्त जागा आमच्या कशा पद्धतीनं निवडून येतील। आणि तुम्ही पाहताय की लाडकी बहीण योजनेनं संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय चित्र बदललेलं आहे आणि याच्यामध्ये ह्या गेल्या 5-7 महिन्यांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा तारणहार असा चेहरा पुढे आलेला आहे। गोरगरिबांचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला कधी लाभलेला नव्हता, तो एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने मिळालेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेब स्वतःच सांगत असतात की मी CM म्हणजे चीफ मिनिस्टर नसून मी कॉमन मॅन आहे आणि कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे आणि माझी जी खासियत आहे ती खासियत म्हणजे सिम्प्लिसिटी, क्रेडिबिलिटी आणि ॲसेसिबिलिटी। मी अतिशय साधा राहतो, त्यानंतर क्रेडिबिलिटी म्हणजे माझी विश्वासार्हता आहे, माझ्याकडे कोणी जर समजा कुठलंही काम घेऊन आला तर मी त्याला योग्य तो न्याय देतो आणि ॲसेसिबिलिटी मी सगळ्यांसाठी उपलब्ध असतो। आजकाल बदलापूरच्या प्रकरणावरनं विरोधी पक्ष जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहे। त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर समजा अक्षय शिंदे जर तुमचा एवढा लाडका असेल तर तुम्ही त्यांची श्रद्धांजली सभा घ्या किंवा त्याचा फोटो लावून त्याच्या संदर्भातली तुम्ही दुखवटा पाळा। आम्ही महाराष्ट्र शासनाचं असणाऱ्या पोलिसांच्या सोबत आहेत आणि पोलिसांनी जे कृत्य केले त्याच्या संदर्भामध्ये आमचं त्यांना समर्थन आहे आणि मला अत्यंत वाईट वाटतं की या महाराष्ट्रातला विरोधी पक्ष असा कधी नव्हता इतका की जे आपल्या महाराष्ट्रातील राज्याच्या पोलिसांवरती इतक्या मोठ्या प्रमाणात अविश्वास दाखवत आहेत। आपण जर समजा अशा पद्धतीने आपल्याच व्यवस्थेवरती अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याच व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांचं नीतिधैर्याचं खच्चीकरण करण्याचा हा कुटील डाव जो आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, जसे काही सगळे विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर झालेले आहेत आणि त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कली लढवत आहेत। खरं म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे, अशा प्रकारचा विरोधी पक्ष महाराष्ट्राला कधी नव्हता। सर, आत्ताच आपण ज्या प्रकारे अक्षय शिंदेचं नाव घेतलं आणि त्यांच्या आईनं सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला त्याविषयी आम्ही भेटलो त्यावेळेस आमच्या मुलांना सांगितलं की आम्हाला फक्त आई मला कधी सोडवणार आहे हा विषय झाला होता आणि त्यानंतर आम्हाला बदलापूरच्या न्यायालयामध्ये किंवा बदलापूरकडे घेऊन जाणार अशा प्रकारे सुद्धा पोलिसांनी काही कल्पना नव्हती दिली। अचानक त्याला घेऊन जाऊन त्या ठिकाणी एन्काउंटर केलेलं आहे किंवा त्याची पळून जाण्याची कोणतीही मानसिकता नव्हती, अशा प्रकारे त्यांच्या आईवडिलांचं स्टेटमेंट आहे। हा सगळा पोलिसाच्या अंतर्गतला विषय आहे आणि काय असतं की काही गोष्टी पोलीस खात्याच्या गुप्त विभागाने चालू असतात, कारण की तो सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, आरोपी त्यातला संवेदनशील आहे, त्याच्यावरती हल्ला होऊ शकतो, कुठे काही गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे पोलीस लोक आपल्याला प्रत्येक वेळी त्यांचे जे काही गोष्टी आहेत त्या सांगतीलच असं नसतं, त्यांना त्याच्या सुरक्षिततेची पण काळजी होती त्या पद्धतीने।
आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे असं काही म्हणजे त्यांची आई जी काय बोलते त्या संदर्भात पोलीस खात्याकडनं म्हणजे योग्य ती माहिती आपल्याला मिळू शकते. माझ्याकडे आता त्या संदर्भातली माहिती नाही. या प्रकरणातच आणखी एक अशा प्रकारचा एक खुलासा करण्यात येतोय की जे संस्थेमध्ये तो अक्षय शिंदे काम करत होता ती संस्था BJPच्या एका कार्यकर्त्याची आहे. त्यामुळे त्याला कुठेतरी वाचवण्याच्या अनुषंगाने म्हणजे पैशाची देवाणघेवाण करून अशा प्रकारे कुठेतरी हे प्रकरण दाबलं गेलेलं आहे असं समजते. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली चालणारं सरकार जे आहे ते अत्यंत संवेदनशील सरकार आहे. इतक्या खालच्या पातळीवरती येणारं सरकार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की संस्था चालकांना वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट ज्या पद्धतीनं सरकारनं कारवाई केली, सरकारनं एका विभागाकडनं कारवाई केली नाही, त्यांच्यावरती पोलीस केस नोंदवली, त्यानंतर त्यांच्यावरती प्रशासकीय इन्क्वायरी लावली, त्यांच्या याच्यावरती शाळेतली मान्यता काढून त्यात ॲडमिनिस्ट्रेटर नेमला आणि त्या शाळेतल्या संदर्भातल्या मुलांचं काउन्सिलिंग करण्यासाठी विशेष समिती तिथे पाठवण्यात आली. त्याचं 2-2, 3-3 म्हणजे चौकशा त्या संस्थेच्या चालू आहेत. जर समजा असं जर काही वाचवण्याचा प्रकार असता तर ह्या अशा मला विरोधी पक्षवाल्यांचं खरंच म्हणजे कीव करावीशी वाटते की अशा एका संवेदनशील प्रकरणामध्ये ते राजकारण करतायत. कुठलाच पक्ष या अशा संवेदनशील गोष्टीवरती राजकारण करू शकत नाही, केलं नाही पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण की भाजप असेल, शिवसेना असेल, कुठल्याही पक्षाचा तो मनुष्य असेल, ज्याने कुठल्या प्रकारचा गुन्हा केला असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. असं जेव्हा म्हणजे ते प्रकरण समजल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत त्यांनी त्या संदर्भातला इमिजिएट त्या संदर्भामधला म्हणजे प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की त्याच्या संदर्भातल्या कुठल्याही माणसाला आम्ही सोडणार नाही म्हणून. पण आता कसं आहे की निवडणुका जवळ आहे आणि निवडणूक जवळ पाहून विरोधी पक्ष अशा पद्धतीच्या काही वावड्या पसरवत असतात, रुमर्स पसरवत असतात. आता ज्या प्रकारे सुरुवातीचा मुद्दा आपण सांगितला की करमाळा विधानसभेसाठी आमच्याकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे शिवसेनेचा, त्या अनुषंगाने त्यात आपण असंही सांगितलं की कोणताही उपरा उमेदवार या ठिकाणी आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. काही महिन्यांपूर्वीच BJPमध्ये बागल गटाने प्रवेश केलेला आहे आणि ते BJPकडून आता सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांचे गावोगावी मेळावे सुरू आहेत. मग अशाच परिस्थितीमध्ये BJPला जर कारण की तुमचा मित्रपक्ष आहे BJP, त्या अनुषंगाने जर पाठिंबा मिळाला आणि मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिले तर मग तशा प्रकारे आपण काम करतो. एक लक्षात घ्या की प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा, उमेदवार देण्याचा अधिकार आहे, काम करण्याचा अधिकार आहे. तशा पद्धतीने भाजपचे काही कोणी कार्यकर्ते काम करत असतील तर त्यांना अधिकार आहे. आमचे पण कार्यकर्ते त्यांच्या विधानसभेच्या निमित्तानं काम करतायत, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना भेटतायत. तशा पद्धतीचे आमच्याकडे म्हणजे त्यांची माहिती आणि निवेदनही आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे प्रश्न असा आहे की फक्त आमचं असं म्हणणं आहे की आमचा स्ट्रॉंग क्लेम आहे करमाळावरती, म्हणजे एकूण 5 मतदारसंघांवरती तरी शिवसेनेची उमेदवार आम्हाला मिळावी अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या महायुतीमध्ये करणार आहे. जी काही म्हणजे त्याच्या संदर्भातला निर्णय आहे ती महायुतीची जी निवडणूक समन्वय समिती आहे ती घेईल. सर, करमाळा मतदारसंघातून महायुतीतूनच बरेचसे दावेदार आहेत उमेदवारीसाठी विधानसभेच्या. तर ही विधानसभेची उमेदवारी आपण कुठल्या निकषावर द्याल? एकतर याच्यामध्ये काय आहे की बाबा ज्याचं काम असेल, आमच्याकडे प्रत्येकाचे उमेदवाराचे आत्ता नाही करत, आम्ही गेल्या 6-7 महिन्यापासून विधानसभेच्या निमित्तानं आढावा घेत आहोत. आम्ही सरकारच्या आलेल्या योजनांवरती असलेलं कोण काम करतं आहे, त्याच्या संदर्भामध्ये त्याचा लोकांशी ॲप्रोच कसा काय आहे, त्याला उमेदवारी दिल्यानंतर तिथलं राजकीय समीकरण काय आहे, बाकीची समीकरणं काय, ही बघून त्यातला सक्षम उमेदवार जो असेल तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सध्या करमाळा तालुक्यातून महेश चिवटे हे सुद्धा शिवसेनेचे दावेदार म्हणून आहेत. त्याप्रमाणेच इतरही काही आपल्या म्हणजे विचाराधीन आहेत का? ते कसं आहे की ज्यांचे कुणाचे अर्ज येतील त्याच्यावरती ज्याचा मेरिटवरती ठरवलं जाईल. महेश चिवटेंचं मेरिट जास्त असेल तर त्यांना उमेदवार, दुसऱ्याचं कोणाचं मेरिट जास्त असेल किंवा याचे असेल तर त्यांना उमेदवार ते पक्ष ठरवेल. ती आत्ता ठरवण्याची गोष्ट आहे, पक्षाच्या अंतर्गत असणारी ती बाब आहे. की असं निवडणुकीच्या पूर्वी सांगता येणार नाही. मध्यंतरी या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे या ठिकाणी आले होते आणि त्याच्या आधीसुद्धा
जे काय लिंगायत समाज आहे यांच्याकडनं निवेदन दिलं होतं की बाबा त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घ्यावं. हां. मग अशा प्रकारे आता सध्या का पक्षाच्या विचाराधीन आहे किंवा तर काय? तुम्हीच नाही तर मंगेश चिवटे हे घराघरात पोचलेलं नाव आहे. ज्या पद्धतीनं आरोग्यामध्ये मंगेश काम करतोय, मी मंगेश चिवटेंना माझे मित्र आहेत ते, आणि ही अगदी पत्रकारितेच्या काळापासून मी त्यांना ओळखतोय. दुसऱ्याला मदत करणं, धावून जाणं हा त्यांचा त्या काळापासूनचा स्वभाव मी पाहिला. आणि जसं त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी बरोबर त्यांचा गुण हेरला आणि त्यांना योग्य ते काम दिलं, आणि महाराष्ट्रात अतिशय झपाटून म्हणजे आरोग्य सेवेमध्ये जो काही आमूलाग्र बदल दिसतो आहे तो बदल घडवण्यामागे मंगेश चिवटे हा एक मोठा आधारस्तंभ त्या योजनेचा आहे असं आमचं मत आहे. आणि त्या संदर्भात त्या लोकांनी असं निवेदन दिलं असेल तर माननीय मंत्र्यांचं मंगेश चिवटेंच्या संदर्भातलं प्रेम तुम्ही पाहिलेलं आहे, त्यांना माहिती आहे. आता ते माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात निर्णय घेतील किंवा पक्षाची जी कमिटी आहे ती त्या संदर्भात निर्णय घेतील, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये मंगेश चिवटेंना म्हणजे विधान परिषदेवरती वगैरे पाठवण्याच्या संदर्भात. पण हा जो निर्णय आहे तो वरच्या पातळीवरती. सर, आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची करमाळा तालुक्यामध्ये जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं की जर युती सरकार आलं आणि जर करमाळा तालुक्यातून परत एकदा संजय मामा शिंदे यांना जर आमदारपदी जर आपण निवडून दिलं तर करमाळा तालुक्यातील जे 2 बंद पडलेले कारखाने आहेत मकाई आणि आदिरात, ह्याला परत एकदा मी चालू करून देण्याचं आश्वासन देतोय, शब्द देतोय, अशा प्रकारे सांगितलं. आणि त्याच अनुषंगाने आता आपण सुद्धा जे काय विधानसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी या ठिकाणी सांगत आहात. मग त्या अनुषंगाने नेमकं हे कोऑर्डिनेशन कशा प्रकारे? तर काय आता महायुतीमध्ये भाजप प्रयत्न करेल, राष्ट्रवादी प्रयत्न करेल, आम्ही शिवसेना प्रयत्न करू, पण तो निर्णय प्रत्येक पक्षाला वाटतं की बाबा मला जागी मिळावी, आणि त्यात काही गैर असं नाही आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीनं प्रयत्न करेल, पण जागा वगैरे जो निर्णय देण्याचा आहे किंवा कुणाला कुठली जागा याच्यावर येते हा सगळा निवडणूक समन्वय समिती जी आहे महायुतीची त्याच्यामध्ये तो निर्णय होईल ना. त्यामुळे प्रत्येक पक्षाला अजितदादांनी जर अशा पद्धतीनं केली असेल, आव्हान केलं असेल, त्यांच्या पक्षाचा मेळावा आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान करू शकतात, जनतेला आव्हान करू शकतात. लोकशाही येते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. कारखाना हा करमाळा तालुक्याची अस्मिता आहे सध्या, आदिनाथ कारखाना आणि मकाई कारखाना. त्या अनुषंगाने सुद्धा मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी मागील 2 वर्षापूर्वी एक आदिनाथ कारखाना सुरू केला, त्यावेळेस त्या ठिकाणी मूळीपूजन केलं होतं. त्यानंतर महेश चिवटे त्या ठिकाणी अशासकीय त्या ठिकाणी म्हणून संचालक म्हणून सुद्धा लागले होते त्या ठिकाणी कामाला, आणि त्यांनी 2 सीझन सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परत एकदा आता कुठेतरी कारखाना बंद पडलेला आहे. त्या अनुषंगाने आता शिवसेनेची परत काय भूमिका असेल त्या संदर्भात आता मला पटकन सांगता येणार आहे. त्या संदर्भात मला माहिती घ्यावी लागेल, आणि माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेल काय तर, की आत्ता सध्या माझ्याकडे त्या संदर्भातली मला बोलायला लागेल, कारण की हा खूप लोकल मुद्दा आहे. इतक्या महाराष्ट्राच्या याच्यावरती माझ्याकडे त्या संदर्भातली माहिती आली की मी तुम्हाला त्या संदर्भात अपडेट करेन.